पाहता पाहता मनान पुरे धणी, पाहता पाहता मनान पुरे धणी, योगिया दुर्लभा तो म्या देखिला सदनी, योगिया दुर्लभा Oh,
जय जय हरि यांना साखरपीठ दीपक महाराज मृदुंगासाठी योगिया दुर्लभ तो योगिया
तुझे पर विठला संदेह निवार तुझे साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यनिर्मलमचरं सर्वदि साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आपण असावे जवळी पांडुरंगा करू कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी
माझे सद्गुरू दास तुकादयांचे केले स्मरण हो हे सकळ विद्येच्या अधिकरण बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदराधा ऐशियाचा पदराधा ऐश्याचा पदर धरा जेवढे देव येईल घरा ऐसे पदराचे धरी संत साधू ऋषी मुनी तारपूर कमी करा ऐश्याचा पदर धरा इको बंद करा जेवढे देव येईल घरा ऐसे पदराचे धरी संत साधू ऋषी मुनी दोन्ही व्यवस्था उत्तम आहे सुंदर आहे टाळे वाजव जरा तो स्वयंपाक करताना भाजीचं प्रमाण मिठाचं प्रमाण ठरवा मिठाच्या जागेवर भाजी होते ना भाजीच्या जागेवर मीठ होते तेवढं जरा बॅलन्स करा असं आजच्या कार्यक्रमाचं औचित्य श्री बाजीराव बाबाजी लोखंडे आणि सौभाग्यवती गयाबाई बाजीराव लोखंडे यांनी केलेल्या 4 धाम यात्रेच्या निमित्ताने काशी विश्वेश्वराचं या ठिकाणी गंगाजल पूजन आहे त्या निमित्तानं आजची हे कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली आहे 4 धाम तिने 5-6 वर्षापूर्वी मला वाटते केलेलं आहे नाही का पण वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांची मला सजा देवा तुझी चरण सेवा करणार या निमित्तानं काय निमित्त काय का असेना पण माझ्या वडिलांचं या ठिकाणी इच्छा पूर्ण व्हावी ते भगवंताचं गुणगण व्हावं स्मरण व्हावं नाही का भजन कीर्तन व्हावं आणि माझं घर पावन व्हावं या उद्देशाने समस्त लोखंडी परिवाराने या ठिकाणी जो हा कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे त्या सर्वांचं गौरव व्यक्त करतो सर्व ग्रामस्थ बदापूर तुम्हा सर्व संत मायबाबाच्या चरणी नतमस्तक करतो माझे सर्व बाबुंड छोटे छोटे सुंदर साथीने त्यांचं ऋण व्यक्त करतो ते गायन सम्राट मंडळी सुंदर साथी त्यांचं ऋण व्यक्त करतो आमचे मृदंगमणी दादा आम्ही कायम भेटत असतो त्या भागात आले की आमची भेट होत असते त्यांनी खूप सुंदर साथ दिली सर्वांचं मी या ठिकाणी आतापर्यंत दिलं सहकार्यामध्ये ऋण व्यक्त करतो आणि मी कीर्तन सेवा सुरू करतो योगिया दुर्लभ तोम्या देखीला साजणी पाहता पाहता मना न पुरे धणी देखिला देखिला माये देवांचा देव विठला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशी देखिला वित्याशी बाप रखुमा दिवीवरू खूण बाणली कैसी देखिला देखिला माये देवांचा देव विठला संदेह निवाले तुझे पण विठल देव कुणाकुणाला आवडतो हातवर करा बरं जरा कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावं हातवर करा बरं कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं हातवर करा जरा
काय झालं? देवाला आमच्या घरी पण आम्ही काय देवाच्या घरी नको नाही. भूमिका समजून घ्या. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघाच्या खांद्यावरनं जाणं नाही. चौघाच्या खांद्यावरून हा देह जात असतो आणि त्या देहाचा प्रवास आहे स्मशानभूमीपर्यंत, घरातनं स्मशानभूमीपर्यंत. मग देवाच्या घरी जाण्याची विधी कधी होत असते? एक गोष्ट लक्षात ठेवा, 83,99,999 योन्या पालख्या घालून ज्यावेळेला आम्ही 84 योनीमध्ये येतो, तो येण्या पाठीमागचं कारण एकच आहे की देवाच्या घरी जाणं. देवाच्या घरी जाण्यासाठी एकच माध्यम आहे, ते म्हणजे मनुष्य देह. सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, यापरी उत्तम किरीटीला रचले नाही. कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेची आपणा ते उद्धारावे आणि येथेचीच जोडावे नरक यातच. याच योनीमध्ये अर्जुन माझी प्राप्ती होईल, नाहीतर होणार नाही. म्हणजेच काय तर देवाच्या घरी जाण्यासाठी, देवाच्या गावी जाण्यासाठी हा मनुष्य देह अत्यंत महत्वाचा आहे. आणि देवाच्या गावी जाण्यासाठी तर तुम्ही आम्ही आलो. आता देवाला समजून घेण्यासाठी, देवाच्या गावी जाण्यासाठी अनेक मतमतांतर आहेत, अनेक मार्ग आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक संप्रदाय आहेत. एवढी गजबज पुरी झाली बरं का आपल्या महाराष्ट्रामध्ये, एवढी गजबज पुरी झाली की महाराष्ट्र सोडा, देशामध्ये, देश सोडा, जगामध्ये आपापल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे, आपापल्या अकलेच्या तारेप्रमाणे प्रत्येक जणांनी संप्रदाय निर्माण केला, धर्म निर्माण केला, जात वर्ण वंश निर्माण केले. एवढंच नव्हे, जेवढे जात तेवढे देव, जेवढे वर्ण तेवढे देव, जेवढे धर्म तेवढे देव, जेवढे संप्रदाय तेवढे देव. ज्ञानोबा आजच्या अभंगात सांगताना सांगतात, योगी या दुर्लभ. जो योग्यांना दुर्लभ आहे अशाला प्राप्त करण्यासाठी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, धर्मग्रंथ, उपनिषद, उपसंहार कितीतरी निर्माण झालेले. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त करीचे. असोनी संसारी जीवा वेगू करी का, वेदशास्त्र उभारी बाय हा सदा. म्हणजे वेदाने शास्त्राने बाह्या म्हणजे हात वर करून ग्वाही दिली की बाबा तो आम्हाला कळला नाही अजून, तो आम्हाला सापडला नाही अजून. मग एवढे धर्म, एवढे संप्रदाय, एवढे वर्ण, एवढे धर्मग्रंथ हे जे निर्माण झाले, त्याच्या प्राप्तीकरता निर्माण झाले. ज्ञानोबा इकडे वेगळं सांगतात की योग्यांना जो प्राप्त झाला नाही तो मी देखील असा झाला. कारण त्यांना माहित आहे धर्म निर्माण कोणी केले, या मनुष्य देहाच्या माध्यमातून. मनुष्यानं धर्म निर्माण केले, मनुष्यानं वेद निर्माण केले, मनुष्यानं शास्त्र निर्माण केले, मनुष्यानं पुराण निर्माण केले, मनुष्यानं ग्रंथ निर्माण केले, संप्रदाय निर्माण केले मनुष्यानं. म्हणजे जो जो मनुष्य देहात आलेला त्याने त्याने सगळं निर्माण केलेलं आहे. पण ज्याच्यासाठी निर्माण केलं तोच बाजूला झाला. थोडक्यात सांगतो, गोंधळ कुठं उडलाय. ज्याला प्राप्त करावा त्याच्यासाठी काही वस्तू उभ्या राहिल्या, काही धर्म निर्माण झाले, पण जे ज्याच्यासाठी निर्माण झाले तिथंच भेट निर्माण झाले. एक मोठं शहर होतं, खूप मोठं शहर होतं. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळीच राहत होते. हॅलो, तो आवाज रिपीट येतो ठरवून नाही का? असू द्या असू द्या, मला वाटतं इको लागून राहिले. त्या शहरामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या धर्म सगळ्या धर्माची लोक राहत होती, गुण्यागोविंदान राहत होते. त्यातली ती हुशार डोक्याची होती. ती जर 4-5 जण पुढे आली, काय नाही म्हणले, सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी आपण एक काम करूया, छान वास्तू बांधतो की जेणेकरून सगळी एकत्र आणली पाहिजे. म्हणून त्याने आधी छान सुंदर असं मंदिर बांधलं, देखणं मंदिर बांधलं, उंच उंच शिखर, कळस वगैरे, देखणं मंदिर बांधलं. चला म्हणले आता सगळे एकत्र पुण्या गोविंदराच्या मंदिरात राहू.
घेतलं एक मस्जिद बांधलं सुंदर असं. चला म्हणले आता सगळे गुन्हा गोविंदाने त्या मस्जिद राहूया. मुसलमान सोडून कुणीच जाईना. ते म्हणले आमचं नाही. मंदिर कोणासाठी उभं करायचं चाललंय त्याच्यासाठी, मस्जिद कोणासाठी त्याच्यासाठी, पण जाईना कोण मुसलमान सोडून मस्जिद. चला म्हणले पाडा गुरुद्वारा बांधा, शिखांचं गुरुद्वारा बांधलं. चला म्हणले सगळे एकत्र या, शीख सोडून कोण जाईना. ते म्हणजे राहू द्या, ख्रिश्चनासाठी जे चर्च लागतं चर्च बांधा, चर्च बांधली. चला म्हणले आता सगळे ख्रिश्चन सोडून कोण जाईना. म्हणजे ज्याच्यासाठी, ज्याच्या प्राप्तीसाठी, ज्याच्या साधनेसाठी, ज्याच्या भक्तीसाठी उभं केले तिथंच द्वैत निर्माण झालं. पुढच्या थोडे चौघ म्हणजे राहू द्या सगळंच, आलिशान हॉटेल बांधा, आलिशान हॉटेल बांधलं सगळी. माझं बोलणं करते का? म्हणजे पर्टिक्युलर जेव्हा तुम्ही धर्म म्हणून नाव दिलं एखाद्या वास्तूला तिथं द्वैत निर्माण होते. पण धर्म हा शब्द बाजूला केला की सगळेच गुण्यागोविंदांना राहते. महत्वाचं विषय समजून घ्या. म्हणजे ज्यानं हे निर्माण हेच बरोबर सांगतात योगी या दुर्लभ तो मिळाले केला. आज परमात्म्याचं फुल प्रत्येकाने यावं असं वाटतं, प्रत्येकाने यावं असं वाटतं. बघा एकूण धर्म किती आहेत माहितीये का हे जगतामध्ये? जगतामध्ये 3000 धर्म. आम्हाला 4च माहित आहेत, हिंदू मुस्लिम शीख ईसाई. हा पण 3000 धर्म आहेत त्याचे. आणि संप्रदाय किती आहेत माहितीये का? 25 लाख. करून सुद्धा तो कळत नाही. आणि ज्ञानोबर एका शब्दात सांगतात योग्य दुर्लभ तोम्या देखील असा का? तुमच्या अंगी तुमच्या ठिकाणी जर द्वैत निर्माण झालं, संदेह निर्माण झाला, लक्षात आलं का? भक्ती नांदू शकत नाही. कारण भक्तीच्या ठिकाणी द्वैत नाही, संदेह नाही का? परमात्मा कळणार नाही. बोलणं करते का? भूमिका समजून घ्या. आणि त्या अव्यक्ताचं दर्शन, त्या अव्यक्ताचं भजन घडतं कुठं? या मनुष्य देहात. मी कार्याच्या कीर्तनामध्ये नेहमी विषय सांगत असतो की भगवंताचा जन्म बंदी शाळेत झाला आणि कुणाकुणाच्या संयोगानं झाला. वसुदेव आणि देवकी, बरोबर ना? वसुदेव देवकीच्या पोटी देवाचा जन्म झाला. कुठं झाला? बंदी शाळेत. आता वसुदेव म्हणजे ज्ञान आहे आणि देवकी म्हणजे भक्ती आहे. अध्यात्मामध्ये भक्ती आणि ज्ञानाच्या संयोगानं या बंदी शाळेत त्या परमात्म्याचा जन्म होत असतो. त्या गोकुळामध्ये त्या भगवंताचा जन्म न करता तुम्ही आम्ही बाहेर त्याला शोधायला लागलो, कसा सापडेल? मी नेहमी सांगत असतो ज्याला तुम्ही आम्ही निर्माण केलाय, ज्याला तुम्ही आम्ही निर्माण केलाय तो श्रेष्ठ आहे का तुम्हाला ज्याला निर्माण केला तो श्रेष्ठ आहे? माझा प्रश्न तर कळला का? ज्याला तुम्ही आम्ही निर्माण केलाय तेवढाच त्याला कोणी निर्माण केलाय? त्याच्या उरावर बसून टाकी कुणी मारले? बोला. मूर्तिकारण म्हणजे आपणच त्याला निर्माण केलाय, आपणच त्याची मंदिर स्थापना केली. तो श्रेष्ठ आहे का ज्यानं तुम्हाला निर्माण केलं तो श्रेष्ठ आहे? निर्माण केलं. येस. मला प्रश्न विचारायची खोड जास्त आहे कारण मी 7-8 वर्ष मास्तरगी केल्यामुळे सारखं मला प्रश्न विचारावं. देवात देऊळ आहे का देवळात देव आहे? बघूया आता कुणाकुणाची विवेकी बुद्धी आहे. देवात देऊळ आहे का देवळात देव आहे? कन्फ्युजन आहे. देवळात देव आहे. एकमेकाला पूरक आहे. एकमेकाला पूरक आहे. तुमच्या आमची दृष्टी देवळापुरती मर्यादित आहे पण ज्ञानोबरायांची दृष्टी विवेक आहे. आता विश्वात केली कारण विश्वात जेवढी जेवढी देवळं आहेत ना, लक्षात आलं का? ते देवातच आहेत. आमची द्वैत बुद्धी असल्यामुळे आम्ही फक्त देवापुरता आविष्कारी देव मानतो. ज्ञानोबरायांनी जो मानलाय ना तो
विश्वास साक्षात्कार आणलेला आहे. साक्षात्कार वेगळा आणि आविष्कार वेगळा. आविष्कार म्हणजे काय, मंदिर दिसलं की हात जोडतो त्याला आविष्कार म्हणतात. आणि साक्षात्कार कशाला म्हणायचं, जिथं भक्त जातो तिथं जेवढं तयार होतात त्याला साक्षात्कार म्हणतात. माझी भूमिका समजून घ्या. काय म्हणले बघा, चर्चा करताना लय धार्मिक एखादा दिसला ना देवळात जाताना पाया पडताना त्याचं कौतुक होतं. लय धार्मिक ते दिसलं देऊळ की हात जोडतं, पाया पडतो, नारळ फोडतो, अगरबत्ती लावतो, जेव्हा बघील तेव्हा देव देव करत असतं. ते धार्मिक नाही, ते लबाड आहे. ते आपलं उल्लू साध्य करण्यापुरतंच मंदिरात जात असतं. लय लबाड आहे. त्याला मी बघा, मंदिरात जाणाऱ्याला मी भक्त कधी म्हणत नाही, ते अभक्त आहे. अभक्तच आपलं उल्लू साध्य करण्यासाठी मंदिरात जात असत. आणि भक्त मंदिरात जातच नाही, कारण जिथं भक्त जातो तिथं मंदिर तयार होतात. खऱ्या भक्ताचं लक्षण काय माहिती आहे का, भक्त ऐसे जाडा जे देही उदास, गेले आशापाशी निवारून. भक्त कधी देवळात जाऊन देवाचं महत्व कमी करत नाही, धनाचं महत्व वाढवत नाही. माझा शब्द लक्षात ठेवा. अभक्त मंदिरात जातो, अभक्त मंदिरात जातो, देवापुढे उभा राहतो. त्या अव्यक्त परमात्मा तुझ्या समोर उभा आहे, ब्रह्मांडाचा नायक तुझ्या समोर उभा आहे, प्रेमाचा सागर सुखाचा सागर तुझ्या समोर उभा आहे. पण त्याला मागताना काय मागतो, धन मागतो. महत्व कोणाचं वाटतं, देवाचं का धनाचं? बोलतो ना, धनाचं महत्व वाढलं आणि देवाचं महत्व कमी केलं. देव कसा कृपा कर आमच्यावर. तू माझ्यापेक्षा धनाला जर श्रेष्ठ मानत असतील, माझ्याकडे धन मागायला येत नसतील, तर तू धनाचं महत्व वाढतोस, माझं महत्व कमी करतोस. कशी कृपा करेल देव? माझं बोलणं कळतंय का? भक्ताची अवस्था सांगतो. भक्त देवाकडे जातो, देवाला म्हणतो, भगवंता जे दिलेस ते माझ्या योग्यतेपेक्षा जास्त दिलेस, आता मला काय नको. आणि अभक्त देवाकडे जातो, देवा दिलेस जरा कमी दिलेस, अजून जरा देव. कसा भक्त म्हणायचा ना. भक्त देवाला काही मागत नाही, स्वतः अर्पण होतो. आता तुम्ही बसलाय सगळे, आपण भक्त आहोत का अभक्त आहोत जरा ठरवा. बरं, आणखी प्रश्न विचारतो, देवाला मानतं कोण कोण? हात वर करा बरं. कोण कोण मानतं देवाला? सगळी लबाड आहे तुम्ही, सगळी लबाड आहे. म्हणजे मानता याचा अर्थ उल्लू साध्य होण्यापुरता आहे की नाही? बरं, आता मानणाऱ्याने हात वर केला. आता देवाला जाणतं कोण कोण? हात वर करा बरं. थोडीच आहे. बरं, देवाला जाणावं का मानावं? जाणावं. मानणं म्हणजे कसं माहितीये का, तेवढ्यापुरतं. आपला उद्देश साध्य झाला की झालं, ते चढा गिरगिरे टाकतो. अर्थ कळला का? देवाला जाणावा ज्ञानोपराने विवेकी दृष्टीने भगवंताला जाणायला. आणि ज्यावेळेला देवाला जाणायला जातो त्यावेळेला भक्त तो देवरूप होतो, जीवाशिवाची ऐक्यता होते. आणि देव पहावयासे गेलो तेथे देवची होऊन ठेवलो अशी अनुभूती येते. त्याला म्हणायचं भक्त. जिथं देवाच्या तरी भक्ताच्या अंतर आहे तिथे तू भक्त कसला? आम्ही मंदिराच्या पुढे देवाच्या पुढे उभा राहतो आणि जाताना एक भिंत घेऊन जातो, इच्छेची भिंत घेऊन जातो. देवाच्या समोर उभा राहतो आणि देवाला मी प्रार्थना करत असतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे. देव म्हणतो, बाबा रे तेवढी भिंत बाजूला कर, मी तुझाच आहे. दोघा भक्ताच्या देवाच्या मध्ये ती भिंत उभी आहे, ती भिंत बाजूला कर. म्हणजे काय कर, तुझ्या इच्छा संपव, तुला दिलेलंच आहे, मी तुझाच आहे रे. पण इच्छेमुळे तू काय करतो माहितीये का, धनात आणि माझ्यात कम्पेअर करतो. खरा भक्त एक तर देवाला मागत नाही, न मागता देवावर जे ऋण करून ठेवतो ना, उपकार करून ठेवतो ना, त्या उपकाराच्या ओझ्याखाली देवाला झुकावं लागतं, वाकावं लागतं. कितीतरी उदाहरण आहेत.
कितीतरी उदाहरण आहेत. हा चरवरंदू लागे रोहिर रससंगे कबीराच्या मागे सेने भिडी सजण कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास रुकू लागे मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाचेचा झाला पाडेवार. कारण काय? हे सगळं एकमेव कारण आहे. सगळ्यांनी देवाला न मागता देवावर ओतप्रोत प्रेम केलं. पुढची लाईट कारण आवाज त्याचा जास्त आहे डिस्टर्ब होते मला. विठाल काय कानपूर चालू आहे ना त्यामुळे स्वर मिळतो मला, काय अडचण नाही. कुठं आलो भक्ताला न मागता देतो तू. हा भक्ताचं हा. न मागता देतो. हा. त्यामध्ये एक छोटस उदाहरण आहे. जनाबाईने देवावर इतकं प्रेम केलं आणि देवाला जे दिलं ना ते कोणालाच देता आलं नाही. जनाने जे देवाला दिलं ते कोणालाच देता आलं नाही. भूमिका समजून घ्या. जनाबाईकडे एवढं डेअरिंग होतं ते देवाला शिवे द्यायचे. इट्या तुझं केलं म्हणत तुला बघून काळ रड तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री चुडाली. मोबाईल प्रत्येकाने काय करा माहितीये का? सायलेंट करून ठेवा, बंद करून ठेवा. आणि किमान इथे जे आहे म्हणजे समाजाला दिसणारी जी मंडळ आहे त्यांनी तरी किमान आपला मोबाईल हाताळू नये. गांभीर्य ठेवायचं. कीर्तनाचे काय मर्यादा आहे त्या मर्यादा पाळायला. स्विच ऑफ करून ठेवा बरं प्रत्येकाने. विठाल विठाल जनाईनं देवाला शिवे देण्याचं धाडस दाखवलं का? तुमच्या तुमच्याकडे होईल का देवाला शिवे देऊ का आम्ही? का आम्ही लाचार आहे देवाकडं. देवाकडे आम्ही मागतो तर देवाला मी काही देत नाही. जनाईनं धाडस का केलं एवढंच नव्हे, जनाईचं स्वतःच अभंग आहे. धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा देवाच्या गळ्याला दोरी बांधतील फरफटत जसं आडकं जनावर असतं का नाही तसं वडत फरफटत आणला. नुसता आणला नाही, बांधून ठेवला. हृदयाचा बंदीखाना केला. आत विठ्ठल पडलेला जणी म्हणे बा विठ्ठल आता जीवेनं सोडी तुला, आता म्हणजे तुला जिवंत ठेवत नाही. तरी बी देव काय बोलला नाही. लय आचार झाले. ते काय कारण असावं? जगाच्या पाठीवर चित्रपट होऊन गेला. त्यामध्ये गैरी माडगुळकरांनी इतकं सुंदर लिखाण केलंय. जनासारख्या समर्पण भक्तीचं
वर्णन त्या गीतामध्ये केलेलं आहे. नाही खर्चली कवडी दमडी नाही वेची राधा विकत घेतला बाई मी विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला बाई मी विकत घेतला गुणी म्हणी असेल तू पुणा वाटते असेल उधारी गुणी म्हणी असेल तोरी पुणा वाटते असेल उधारी जन्मभरीच्या श्वासाई तुझे मोजिले हरिनाम मोजिले हरिनाम बाई मी विकत घेतला बाई मी विकत घेतला नाही खर्चली कवडी दवडी नाही वेचला दाम बाई मी विकत घेतला श्याम कुणी म्हणे असेल चोरी कुणा वाटते असे उदारी जन्म भरीच्या श्वासाई तुके मोजी येले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. आता जनाईने देवाला काय दिलं त्याचं थोडक्यात एक उत्तर असं सुंदर दिलंय. जन्म भरीच्या श्वासाई तुके मोजी येले हरिनाम. जन्मभराचा श्वास देवाला अर्पण करून टाकला. श्वासाची किंमत माहितीये का? श्वास प्राणवायू ऑक्सिजन म्हणजे जीवनाचा मूलाधार आहे. सृष्टीचा मूलाधार आहे, ब्रह्मांडाचा मूलाधार आहे. त्याच्याशिवाय कार्यभाग चालू शकत नाही. त्याची जर किंमत समजून घ्यायची असेल तर 1-1.5 मिनिटं ना करत तोंड दाबून धरा. ज्याला दम्याचा विकार आहे त्याला विचारा काय किंमत आहे. अरे एवढंच नव्हे तिने परमार्थ असा केला जनाईनं जनी म्हणे देवा झाले मी येसवा रेघारे केशवा घर तुझे अर्पण केलं. त्यामुळे झालं काय देवावर तिच्या प्रेमाचं ओझं झालं आणि देवाला स्वतःला तिच्या घरी यावं लागलं. भक्ताकडे तेवढी ताकद पाहिजे, प्रेमाचं भार पाहिजे देवावर, कारण तो प्रेमाचा भुकेलेला आहे. सर्वस्व देतो, सर्वस्व देतो, सगळं देतो. तेवढा येतो तेवढा आहे. ब्रह्मांड ज्याच्या सत्तेत आहे, सृष्टी नदी नाले मी चालविल्या सूर्य चाले मी बोलविल्या वेदू बोले मी हलविल्या प्राण हरे तू जगाशी चालिता पर्वते बैसकेनं सांडावी समुद्रे मर्यादानं ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. म्हणजे असा ऐश्वर्यवान सत्तावान तो ब्रह्मांड नायक परमात्मा तो आपल्याला देताना काय देतो? संतांसारख्या भक्तानं जनाईसारख्या भक्तानं जे दिलं त्याच्या मोबदल्यात काय देतो? एक छोटंसं उदाहरण. राधा एक पात्र आहे बघा हरिविजय ग्रंथामध्ये. राधा प्रत्येकाला माहिती आहे ना, प्रत्येकाला राधा माहिती आहे. ज्या ती राधा माहिती त्या ती कृष्ण माहित असावा. कोण आहे राधा? व्यक्ती आहे का? आता आराच विषय म्हणून सांगतो. राधा म्हणजे कोण? गंगोत्री पासून गंगेची सुरुवात झाली, गंगेचा प्रवाह सुरू झाला, धारा सुरू झाल्या. कुठनं? गंगोत्री पासून. त्या धारा आल्या 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 आणि सागराला येऊन मिळाल्या. पण त्या गंगेच्या धारा सागरापर्यंत आल्या आणि नंतर लक्षात आलं हा सागर नुसता सागर आहे, भव नदीचा सागर आहे. हा भव सागर आहे. भव म्हणजे दुःख. एक सूक्ष्म प्रवाह, त्या प्रवाहाला सुरुवात झाली आणि या भवसागरामध्ये येऊन ती
मिळाली त्या धारेला लक्षात आलं, जिथून निघालेल्या धारेला लक्षात आलं की इथं आपण आलोय खरं, पण हे डेंजर आहे सगळं काम. या दुःखापासून जर मुक्त व्हायचं असेल तर मूळ स्वरूपाकडे आपल्याला गेलं पाहिजे, उगमाकडे आपल्याला गेलं पाहिजे, जिथून सुरुवात झाली तिथं आपल्याला गेलं पाहिजे. मग त्या धारा प्रवाहाच्या विरुद्ध व्हायला लागतात. त्या धाराचं रूपांतर कशात होतं बोला? राधा. उलट झालं की राधा. म्हणजे भवदुःखापासून मायेपासून विभक्त होऊन ज्यावेळेला भक्त उलट दिशा एक अवस्था आहे. खरं प्रेम काय की जे राधेनं देवावर केलं. देवाकडून ना कोणत्या अपेक्षा ठेवली, ना कोणता मान ठेवला, सन्मानाची अपेक्षा केली, पैसा डक्याची, धन दौलताच्या, ऐश्वर्याची, काश्याचीच अपेक्षा केली. अशा न ठेवता हे प्रेम कोणी केलं माहिती का? संतांनी केलं. कोणावर? जीवावर. आईशा कळवळ्याच्या जाती करी लाभान. हा लाभान हा शब्द महत्वाचा आहे. सगळी नाती टिकवता येतात, सगळी नाती टिकवता येतात का? ती व्यवहाराने चिकटलेली आहेत नाती. बापाचं मुलाचं असू दे, आईचं मुलाचं असू दे, मुलीचं बापाचं असू दे, भावाचं असू दे, भाऊ बहिणीचं असू दे, ही सगळी नाती टिकवता येतात का? तिथे व्यवहार आहे. एकच नातं असं की जिथे व्यवहार नाही ते नातं टिकवता येत नाही. ते नातं संतांनी टिकवून दाखवलं. आईशा कळवळ्याच्या जाती करी लाभा विण प्रीती. हे महत्वाचं आहे हो. अपेक्षा नसताना प्रेम करत खूप जड जात, लक्षात ठेवा. राधेनं देवावर प्रेम केलं, पण कुठली अट नाही, शर्त नाही, मागणी नाही, अधिकार नाही, गुलाब नाही, काही नाही. फक्त प्रेम केलं. देवाला बी कळलं माझ्याच कुठल्याच गुणदोषाकडे न पाहता राधेने इतकं माझ्यावर प्रेम केलं, इतकं माझ्यावर प्रेम केलं. आता काय देऊ? देवाला पुढे पडलं पाहिजे, देवाला संकट पडलं पाहिजे की मी भक्ताला काय देऊ? भूमिका लक्षात घ्या. मी भक्ताला काय देऊ? अशा वेळी देव काय करतो माहितीये का? अशा वेळी देव काय करतो? आपल्या सगळ्या इस्टेटीला त्या भक्ताचं नाव लावतो. राधेने इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, देवानं काय दिलं? आपल्या आधी तिचं नाव लावलं. माझं बोलणं कळतं का? हा काय म्हणतात देवाला? कृष्ण राधा म्हणतात का राधा कृष्ण म्हणतात? राधा कृष्णच म्हणतात किंवा आपले महाराष्ट्रात राधा कृष्ण म्हणतात. पण उत्तर भागात जर गेलो ना, कृष्णाचं नावच देतात, राधे 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 राधे. कारण ती इतका तो प्रेमाचा आसुसलेला आहे, स्वतःच अस्तित्व संपून टाकलं आणि राधे राधेच शिल्लक ठेवलं. काय द्यायला पाहिजे? माझं बोलणं कळते ना? असं आम्हाला वागता आलं पाहिजे. कृष्ण कोण आहे? राधा एक अवस्था आहे, तसं कृष्ण कोण आहे? कृष्ण देखील एक अवस्था आहे. राधा म्हणजे काय? पुन्हा सांगतो, राधेची दुसरी व्याख्या सांगतो. जीवाची भगवंतापर्यंत पोहोचण्याची धडपड जी आहे, प्रयत्न जो आहे, पोटतिडीक जी आहे देवापर्यंत पोहोचण्याची, त्या प्रयत्नाला राधा म्हणतात. कृष्ण कुणाला म्हणतात? तो जीव प्रयासानं प्रयत्नानं भगवंतापर्यंत पोहोचतो, भगवंताशी एकरूप होतो. भक्त आणि देव एकरूप होतात, जीव आणि शिव एकत्र आणतात. त्या जीव शिव ऐक्यतेला कृष्ण म्हणतात. म्हणजे प्रत्येकाला कृष्ण होता येतं आणि प्रत्येकाला राधा होता येतं का? ही अवस्थाच आहे. मग काय म्हणले महाराज, तिकडे रुक्मिणीवर लग्न कशाला केलं? मग रुक्मिणीवर, घरात रुक्मिणी असताना राधेवर जो प्रेम का करत होता? आता रुक्मिणी म्हणले की व्यक्ती नाही, रुक्मिणी देखील अवस्थाच आहे. बर, रुक्मिणी कुणाची अवस्था आहे? मागणाऱ्या भक्ताची. लग्न म्हणले का अटी आल्या का नाही? मागण्या आल्या. मुलगा बघायला मावल्या तुम्ही जाता किंवा सगळी चौकशी करता ना. बिना चौकशी कोण काय करत नाही. किती शिकलाय? बँक बॅलन्स आहे का?
पुण्या मुंबईच्या ठिकाणी फ्लॅट आहे का, बंगला आहे का, 4 चाकी आहे का, त्या पोराचे आई बाप गेलेत का जिवंत आहेत, आहे का नाही? म्हणजे ह्या सगळ्या अटी आहेत. म्हणजे सगळ्याचा भावाला लक्षात ठेवा, लग्न म्हटलं की अटी आल्या, शर्त आल्या, गुलामी आली, अधिकार आला, सगळ्याच गोष्टी आल्या. उपकार करत नाहीस, लगीन केलेस, तुझ्या नावाचं मंगळसूत्र बांधले, तुझ्या नावाचं कुंकू लावते मी, हे केस मग मृत्यूच होय तर करायला पाहिजे. माझं बोलणं कळते का? कुठे गेला होता? एवढा उशीर काय झाला? कोण होती ती? कुणावर बोलत होता? तुम्हाला हे आणायला सांगितलं होतं का आणलं नाही? ते आणायला होतं का आणलं नाही? 11ची जरी ड्युटी असली तरी सकाळी 7लाच घरात बाहेर पडते. डोक्याला तापच नको. 5ला जरी ड्युटी संपली तर रात्री 9ला घरी येतं का? कुठे किरकिर ऐकताय? म्हणून कळलं का? तसं रुक्मिणी म्हणजे मागण्याच्या भक्ताची अवस्था आहे. तो भक्त रांगेत उभा राहतो, देव लांबच बघतो, आली पिढा मागायला का आधी घेऊन निघाले, सगळ्या गोष्टी घेऊन निघाले. प्रेमाची व्याख्या लक्षात ठेवा. ज्या प्रेमामध्ये आसक्ती नाही, जबरदस्ती नाही, गुलाबी नाही, अधिकार नाही, अटी नाही, शर्त नाही, असं प्रेम म्हणजे मंदिर आहे. काय म्हणतो मी? असं प्रेम म्हणजे काय? मंदिर आहे का? भक्त मंदिरात स्वेच्छेनं जातो आणि स्वेच्छेनं बाहेर येतो, त्याला कुठलीच अडचण भासत नाही. पण ज्या प्रेमामध्ये अट आहे, शर्त आहे, गुलामी, अधिकार आहे, आसक्ती आहे, वासना आहे, ते प्रेम त्या प्रेमाला प्रेम नाही म्हणता येत. त्या प्रेमाला कारागृह म्हणतो मी. का? तो जाताना जातो लक्षात आला का? पण परत येण्याची गॅरंटी नसते, काही अडकून पडतो ते तोंडात. बरोबर समजून घ्या. तसं ज्ञानोबाने प्रेम केलं, ज्ञानोबाचा अनुभव ज्ञानोबा असं योगिया दुर्लभ कोम्या देखीला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धणी, देखीला देखीला माये देवांचा देव, पिटला सद्य होणे मारे तुझे पण. अर्थ कळला का? हा आनंद काय झाला बघा. ज्ञानोबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे केलं, बरोबर वयाच्या 16 वर्षापर्यंत जे काय करायचं ते केले त्यांनी. पण जे केलं ते अलौकिक केलं. 9030 ज्ञानेश्वरी लिहिली, अमृत अनुभव लिहिला, चांदो 65 लिहिली, हरिपाठ लिहिला, अभंग गाथा लिहिली, हे सगळं केलं. थोडासा अभिमान पाहिजे होता. हे इतकं केलं म्हटलं तर देवा काहीतरी घे, बरोबर आहे. पण आपल्यासाठी काही नाही मागितलं. एवढं करून देखील भगवंता जे खळांची व्यंकटी सांगो, त्या सत्कर्म रीती वाढवून होता परस्पर जोड मैत्री देवांची, ते दे. अर्थ कळला का? आपल्यासाठी काहीच मागितलं नाही, मागितलं ते इतरांसाठी, जीवांसाठी मागितलं. हा, आणि म्हणून ज्ञानोबरायांच्या अंगी अनुभव आला कोणता? पिटला संधी होणे माळे तुझे पण, देखीला देखीला माये देवांचा देव. बघा, ज्ञानोबरांचे जीवन हे भक्तीने चिंब भिजलेलं आहे, भक्तीनं चिंब भिजलेलं आहे. जरी ज्ञानाचे ईश्वर असले, ज्ञानी यांचे राज्य असले, नावातच ज्ञानाचे ईश्वर आहेत. एवढं ज्ञान असून देखील ज्ञानाच्या बळाने भगवंताने तिने मागितलं नाही. काय आजकाल काय करतात माहिती का? आपलं ज्ञान किती हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतं आणि ज्ञानाच्या बळाने त्याला प्राप्त करायचा प्रयत्न करत असतात. पण मी महत्वाचा मुद्दा सांगून जातो, ज्ञानाच्या बळाने भगवंत कधीच प्राप्त होत नाही. तसं जर असतं ना तर डिग्र्या घेतल्याच्या पीएचडीच्या घरात तो पाणी भरत असतात. शबरी पुढे का तात्काळात उभा राहिला? शबरीने कुठली डिग्री घेतली होती? कुठल्या युनिव्हर्सिटीत तिच्याकडे सर्टिफिकेट होतं? कुठल्या ताना मारत होती ती? काही नाही. भूमिका समजून घ्या. होय, जाण बाळा, थांबलाच कशाला आतापर्यंत? तोच पेशंट आहे.
अच्छा मग चल विठ्ठल ते कसं पाहिजे भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा भक्ती प्रेमामुळे ज्ञान नको देवा अभिमान नित्य रवाता यावा ज्ञान पाहिजे पण भक्ती प्रेमाशिवाय नको कारण नुसतं ज्ञान म्हणजे वृक्ष वाळवंट आहे हो भक्तीचं ओलाव पाहिजे त्याशिवाय जगण्याला मजा नाही परमार्थाला आनंद घेता येत नाही लक्षात ठेवा ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग इतर संप्रदायाचा जर विचार केला तर इतर संप्रदायामध्ये ज्ञानाला प्राधान्य देणारे संप्रदाय आहेत ज्ञानाला भेटते संप्रदाय आहेत बुद्धिजीवी प्रजापिता ब्रह्माकुमारीचे फाउंडर आहेत ब्रह्माबाबा त्यांनी केलं विनोबा भावेंनी केलं लोकमान्य टिळकांनी केलं म्हणजे गीतेवरती भाष्य करणारे अनेक जण आहेत पण जगमान्य कोण झालं ज्ञानेश्वरी ज्ञानोबाने गीतेवरचीच भाष्य आहे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली त्यांनी भाष्य केलं पण जगमाने ज्ञानेश्वरी झाली का ज्ञानेश्वरी झाली ज्ञानोबाने त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली कारण जीव प्रेमाचा असुसलेला आहे भक्तीचा असुसलेला आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये भक्तीला जास्त प्राधान्य धोके नाही ज्ञानमार्गात धोके शॉर्टकट आहे पण धोके मी नेहमी उदाहरण देत असतो आम्ही दररोज कार्यक्रमाला बाहेर पडत असतो मग हे गाव झाले की ते गाव ते गाव झाले की ते गाव मग दिवसा आम्ही 300-350 किलोमीटर रनिंग करत असतो रात्रीचं कीर्तन झालं की सकाळचं कार्याचं कीर्तन काढायचं असतं आम्हाला काय गावं माहित नसतात तो फोनवरनं तारखा घेतलेल्या आणि गावं काय आम्हाला माहित नसतात मग त्या गावाला पोहोचायचं म्हटलं की आम्ही काय करतो माहिती का मॅप टाकतो म्हणजे आमचा ड्रायव्हर मॅप टाकतो मोबाईलला हो आणि ते मॅप काय करतो माहितीये का चांगला रस्ता सोडतं आणि शॉर्टकट काढतो अडचणीचा काट्याकुट्याचा जंगलातला वाटमाऱ्यांचा असलाच रस्ता काढतो ते आणि गोचीच करून ठेवतो मला माझा प्रसंग घडलेला सांगतो माझा अजिंठ्याला कीर्तन होतं 9 ते 11 रात्री आणि सकाळी माझं कार्याचं कीर्तन होतं 10 ते 12 40 गावात ते मध्ये एक रस्ता आहे जंगलचा रस्ता आहे असा आता झालाय का मला माहित नाही तरी 4 वर्षापूर्वीची गोष्ट तर निघालो आम्ही आणि ड्रायव्हर टाकला मॅप 40 गावचा गाडी निघाली त्या मॅपनं काय केलं माहिती का चांगला रस्ता सोडला आणि आदिवासी पाड्यातच गाडी घातली आमची जंगलात गाडी गेली आणि आदिवासी पाडा होता 10-12 घरांचा ती गाडी त्या पाड्यावरती 3 पेढे मारले ते मॅप झालं बंद मॅपच पुढं दाखविला मॅपच बंद झाले आणि तिथल्या आदिवासी लोकांना संशय आला हे म्हणजे गाडी फिरते याच्या दरोडे पण आले ती काट्या घेऊन बाहेर आली 10-12 जण आणि आमची गाडी अडवली पटकन मी झाप काचावर घेतल्या ती बॉर्डरवर हात आपल्याला लागली बाहेर या चला बाहेर या मी घाबरलो आता ते म्हणून अवघड झालं
दोनच इंच काच खाली घेतली गाडीची आणि म्हटलं बाबा रे मी कीर्तनकार आहे, मी आपला घोटाळा केलाय, दुसरा हेतू नाहीये, आम्हाला जायचं कीर्तनाला. बाहेर या आधी. कोण असणार आता म्हणलं करायचं काय. ड्रायव्हरने म्हटलं बहुतेक कार्याचं कीर्तन आपलं इथंच होतं. मी 2 इंच काच खाली घेतली आणि माझंच मोबाईल काढला मी, माझंच कीर्तन लावलं. नशीब रेंज होती. माझंच कीर्तन माझ्या मोबाईलला लावलं आणि म्हणलं ह्यांना बघितलंय का तुम्ही, ह्यांना ओळखता का. तर त्यातलं एक जण म्हणलं ओळखतो की म्हणलं हे बाळकृष्ण महाराज आहेत. असं म्हणलं माझ्या जीवात जीव आला. सगळीच काच खाली घेतली. बाबा रे मीच आहे त्यो, मीच बाळकृष्ण महाराज आहे. नशीब तेव्हा रेंज होती, नाहीतर आत्ता मी रेंज मध्ये नसतो. आमचं लिंचिंगच झालं असतं, मॉब लिंचिंग. मला सांगायचं आहे की शॉर्टकटने जेव्हा तुम्ही जाताना शॉर्टकट मार्ग निवडतो तेव्हा अडचणीला सामोरं जावं लागतं. काट्याकोट्याचा रस्ता, जंगलचा रस्ता, नाही का. तसं ज्ञान मार्गातल्या अडचणीत ज्ञानोबरांनी आपल्या ज्ञानेश्वरी सांगितले, हे ज्ञान निधीचे भुजंग विषय तरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकजे. परमार्थ मार्गातले ज्ञान मार्गातले हे अडचणीचे धोके आहेत. कोण? काम आणि क्रोध. ते वाटमारे जीवाची अडवणूक करतात, लक्षात आलं का. आणि त्याला खेळवून खेळवून विषयाचे तरी खोल नेऊन मारून टाकतात. शॉर्टकट पाहिजे ना, घ्या. नवल अहंकाराची गोठी विशेषण आली अज्ञानाच्या पाठी, ती झोंबे सज्ञानाच्या कंठी नाना संकटी नाचणे. भूमिका समजून घ्या. अहंकार नावाचा जो शत्रू आहे ना, तो फक्त ज्ञान्यांचाच छळ करतो, ज्ञान्यांबरोबरच राहतो. लक्षात ठेवा. माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही, संपला. त्याचा शेवट इतका वाईट आहे. एक उदाहरण, वारकर संप्रदाय सुलभ का, त्याचं उदाहरण. एक उंचच्या उंच झाड होतं, 100-150 फूट उंच होतं झाड. आणि त्या झाडाखाली एक वयस्कर व्यक्ती बसली होती. अनुभव सिद्ध होती, सगळ्याचा अनुभव आला होता. 60-75 ओलांडलेली होती ती व्यक्ती, झाडाखाली बसली होती. आणि एक तरुण आला आणि त्या व्यक्ती समोर थर 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 झाडावर चढला, शेंड्यापर्यंत गेला, तरी ती बुजुर्ग व्यक्ती काय बोलली नाही. वरतून खाली यायला लागला, तरी ती बुजुर्ग व्यक्ती काय बोलली नाही, झाडाखाली बसली. आणि अगदी जमीन 4 फुटावर राहिली. ती व्यक्ती त्याला तरुणाला म्हणाली, ए बाबा सांभाळून पडशील. किती फुटावर? 4 फुटावर. तर तरुणाला उडी मारली, म्हणजे म्हाताऱ्या तुझा काय अक्कल आहे का. म्हणजे एवढा उंच गेलो काय बोलला नाहीस, एवढं वर्ण खाली आलो तेव्हा मी काय बोलला नाहीस, आणि 4 फुट तुम्ही तुला पडशील. तो व्यक्तीने किती सुंदर उत्तर दिलं बघा त्या बुजुर्ग व्यक्तीने. बाबा रे, माझ्या आयुष्यामध्ये परमार्थ मार्गाने वाटचाल करणारे उंच टोकाला गेलेले मी बघितले, उंच टोकाला गेलेले मी बघितले, साधनेच्या बळानं, अभ्यासाच्या बळानं. पण शेवटी त्यांचा पाय घसरला, म्हणून म्हटलं सावधान पडशील. अर्थ कळला का. अहो बळी गेले, आयुष्यभर साधना करणारे शेवटी त्यांचा पाय घसरलाय, त्याच्या तोंडावर काळा राहिलेला नाही, त्याच्या इंद्रियावर ताबा राहिलेला नाही. आणि म्हणून ज्ञान मार्ग धोक्याचा आहे. बरे देव कळू अगर न कळू, नको तुझं ज्ञान. भक्तीच्या वाटेने जरा उशिरा का होईना, पण भीती नाही हो का. भक्ती मार्ग म्हणजे सुपर हायवे आहे, आणि एकट्याचा मार्ग नाही येतो, अनेक जण आपल्या बरोबर असतात, त्यामुळे वाट मार्गाचा धोका नाही. ज्ञान मार्ग हा एकट्याने वाटचाल करण्याचा मार्ग आहे, तिथं धोके आहे. म्हणून ज्ञानोबरांनी भक्तीची जोड दिली. विठाल आणि म्हणून ज्ञानोबरांनी ज्ञान बाजूला टाकलं, कारण त्यांच्याच अभंगात त्यांची शिकवण आहे. तुम्हाला आम्हाला शिकवण दिली त्यांनी. किंबहुना ज्ञानीयांना, कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, परमार्थिक मार्गाने वाटचाल करणाऱ्यांना इतका सुंदर उपदेश दिलाय. टाळा टाळी लोफला अंगी मुरा
अंगी मुराला छंद भोग भोगिताटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. गिळून म्हटलंय. ज्ञान घेऊन जर वाटचाल करशील तो बुडलाच म्हणून समज की नाव सोडावी. कारण नावेचा उपयोग हा किनारा प्राप्त होण्यापुरता आहे. किनारा प्राप्त झाला की नाव सोडावी. आमचं कसं झालं माहितीये का, आम्ही नावेतच बसलोय. किनारा आला तरी आम्ही नावेतनं उतरायला तयार नाही. किनाऱ्याचं सुख मिळेल तसं ज्याच्यासाठी ज्ञान प्राप्त केलेलं आहे तो एकदा कळाला की ज्ञान टाकून द्यावं आणि त्याच्या भजनात आनंद मानावा. आमचं उलट झाले, कोंपरानं शेत खाल्ले. आजचं कीर्तन ज्ञानींसाठी आहे बरं, समजदारांसाठी आहे. आणि मला वाटतं तुम्ही खरंच ज्ञानी आहात का व्हॉट्सअपचे लोक पाहिजे. काय म्हणतो मी तुम्हाला पहिल्यापासून प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती या प्रचितीनच तुमच्याशी बोलतोय. मी भगवंताबरोबर संवाद करतोय, मी श्रोत्यांबरोबर नाही करत. आता तुम्ही स्वतःला किती भगवंत मानता त्याच्यावर अवलंबून आहे. कारण या कीर्तनाच्या व्यासपीठावर जे काय आजकाल सुरू झालेलं आहे, व्हॉट्सअपची जोक, सासू सुनेच्या गोष्टी, बेवड्याच्या कथा नाही का, कमरेखालची विनोद, अंगविक्षेप, दुसरीच गाणी, गाथा संपली, भागवत संपला, ज्ञानेश्वरी संपली, म्हणून आम्ही व्हॉट्सअपचा आधार घ्यायला लागलो. काय दुर्दैव आहे. ज्ञानोबा मौलीनाथांच्या अंतःकरणात काय वाटत असेल. ज्या उद्धारासाठी पोटतिडीत मांडली, सगळं लिहून ठेवलं, ते सगळं पाण्यात गेलं. खऱ्या अर्थात त्यावेळेस तू गाथा बुडलेली नाही, त्यावेळेस गाथा बुडलीच नाही. आत्ता खऱ्या अर्थानं गाथा बुडली. आणि बुडवली कोणी? त्यांनी नाही, आम्ही बुडवल्या. कारण गाथेच्या जागेवर दुसरं यायला लागलं ना, मग गाथा कोणी बुडवली? आम्हीच बुडवली. बरं बोलणं समजून घ्या. आल्यापासून बघतोय मी लेस बोर झालाय. तुम्ही नाही, नक्की नाही. अशी सिरियस झाले मग मोठे डोळे करून माझ्याकडे बघायला. कारण ते कसं आहे, युट्यूबला जरा मी देखणा दिसतो ना, युट्यूबला दिसतो. आणि युट्यूबचं ऐकून बघून चला म्हणजे आज बाळकृष्ण महाराजांसाठी युट्यूबला बघून आता जरा प्रत्यक्षात बघायला म्हणून गर्दी होते. आणि माझं कीर्तन झालं की तोंड वाकडं करून जाते, ते मुरडून जाते. काय उपयोग नाही, हसवलं नाही महाराजांना. आणि माझं दुखणं सांगू का, की नाही मला एकदाच बोलवते, परत बोलवतच नाही. हा माझा अनुभव आहे. का बोलवत नाही माहिती आहे? हे बोलवू नका, बोर करते अध्यात्म सांगून, हे हसवत नाही, काय नाही, ह्याला परत बोलवू नका. आम्ही तर म्हणतो थांबून घ्या तुम्ही. एक सांगतोय मी असंच एका ठिकाणी मी माया आणि ब्रह्म याच्यावर निरूपण करत होतो. माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, याच्यावर मी निरूपण करत होतो. माया हे आभाळासारखं आहे आणि परब्रह्म हे सूर्यासारखं आहे. पण सूर्याला आज परिस्थिती काय, सूर्य मावळलाय का? पण ढगामुळे सूर्य दिसते ना, ढग आले ना. ढग हे भ्रम आहे आणि सूर्य हे सत्य आहे. तसं परब्रह्म हे सत्य आहे आणि माया हे भ्रम आहे. माया काय विषय चालला होता, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय. माझं बोलणं कळते का? विषय काय चालला होता, सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय. भ्रम म्हणजे काहीच नाही, नश्वर आहे. सत्य सत्य असं कीर्तन चाललं होतं. तर आता जसं तुम्ही मोठं डोळं करून माझ्याकडे बघताय का नाही गंभीर, तसे सगळे माझ्याकडे बघत होते. म्हणलं काय बाबा कळलं का, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांगायला? एक नाही दोन नाही. अरे म्हणलं सांगा सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय. बऱ्याच वेळा एका हात वर केला. म्हटलं महाराज मी सांगू. मला इतका आनंद झाला, म्हणजे हजारात एक तरी माझं कीर्तन कळणारा श्रोता आहे, त्याचा आनंद झाला. सांग, माझी कॉलर टाईट केली अशी, सांग म्हणल्याकडे सांग, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांग. तो म्हणला महाराज तुम्ही सांगताय सगळं सत्य आहे,
पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळलंय असं जे तुम्हाला वाटतं तो तुमचा भ्रम आहे. ज्या एवढं गोड हसलाय त्या मी आतापर्यंत भ्रमातच आहे का काय असं वाटलं. तुम्ही भ्रमात नाही ना, कळतंय ना. बघा मला पहिल्यापासून माहित आहे पिल्ड ऑफ सायलेन्स एकही उठलेलं नाही याचा अर्थ तुम्ही राजवंशी श्रोत आहात. पण विनोद सांगून जरा हसवावं म्हणून मी हा विनोद सांगितला. तुमच्याबद्दल माझा अजिबात गैरसमज नाही. विठ्ठल ज्ञान मार्गाच्या अडचणी आहेत आणि मुळातच कसं आहे माहितीये का, ज्ञानाचा जन्म बुद्धीतनं होत असतो आणि भक्तीचा जन्म हृदयातनं होत असतो. माझं बोलणं कळतं का? बुद्धी ज्ञानाला जन्म देते, हृदय भक्तीला जन्म देत. बुद्धी तर्क लावते, बुद्धीकडे संदेह आहे, बुद्धीकडे संशय आहे, बुद्धीकडे तर्क आहे. हृदय मात्र आकारण प्रेम करत. आकारण हृदयाकडे जरी लौकिक दृष्टी नसली तर हृदयाकडे विवेकाची दृष्टी आहे. त्या हृदयाकडे स्वार्थ नाही, आकारण प्रेम करत. मागाशी जसं मी सांगितलं अनकंडिशनल लव, कोणत्याच नाही, कुठली शर्त नाही, काय नाही, काही बघणं नाही, काय नाही, आकारण प्रेम करत. आणि एकावर जर एकदा प्रेम चढलं म्हणजे हृदयातून केलं प्रेम सांगतो, बुद्धीतनं नव्हे, बुद्धीतनं नव्हे, हृदयातून केलं प्रेम एखाद्यावर जर चढलं ना, तो कसा असेना, काळा गोरा उच नीच कसाही असेना, शेवटपर्यंत ते हृदय त्याच्याकडून साथ देत असत. आणि हृदयाच्या बाजून निर्णय घेणाऱ्या माता मौल्यात लक्षात ठेवा. हृदयात निर्णय घेतात, सगळ्या गोष्टी हृदयातूनच करत असतात. प्रेम देखील हृदयातूनच करतात. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही लय डोकं चालवतो, लय बुद्धी चालवतो आम्ही. तर्क नक्की देव आहे का? उभीच नसलेल्या देवाच्या मागे लागला आहे का? सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी गप बसले, तर्क लावल्याशिवाय मी गप बसत नाही. परमार्थामध्ये विश्वास अत्यंत महत्वाचा आहे, तर्क उपयोगाचाच नाही. कारण संतांनी सांगितलं नको तार्किकाचा संघ. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, नको तार्किकाचा संघ. म्हणजे ज्ञानानं तर्काला कोणी महत्वच दिलं नाही का? त्याच्याकडे दुःख खूप आहे. एक छोटस उदाहरण देतो. एक जण शिकलेला होता, बुद्धी प्रामाण्यवादी होता, तार्किक होता. त्याला शिक्षणाचा इतका गर्व होता, त्याला फिलॉसॉफी म्हणजे तर्कशास्त्राचा अभ्यास केला होता. इतका तो स्वतःला ज्ञानी समजायचा. एके दिवशी इस्टेट खाली उतरला आणि गावाकडे चालत निघाला. पूर्वी लोड शेडिंग होत, रस्त्यावर लाईट नव्हती. चालत जाताना ह्याचा पाय भरला, चालताना ह्याचा पाय भरला. कशाने भरला कोणाच ठाऊक, पण पाय भरला. बुद्धीला लगेच तर्क लावायला सुरुवात केली, कशाने भरला असावा. जाऊ दे, भरलाय कशाने, तुला काय करा. छान उगी तर्कशास्त्र डिग्री घेतली का? आता सोक्ष मोक्ष म्हणून भरका पाय वर केला आणि हातात घेतले. काय केलं? हातात घेतलं, वर लागलं. आता वर लागलं बस झालं. आता उजेडात गेल्यावर उगी डिग्री घेतली का? आता सोक्ष मोक्ष म्हणून नाकाकडे गेलं. योगा योगाने त्याला झाली होती सर्दी, वास बी ना. आता तुम्ही का हसताय? मी सांगितले का कशाने भरले? तरी मी तुम्ही हसताय याचा अर्थ तुम्ही तर्क लावलाय. परमार्थामध्ये विश्वास अत्यंत महत्वाचा. तर्क लावायला गेलं का असलं काहीतरी लागतं. कारण परमार्थ हा विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आणि म्हणून ज्ञानोबाने जो परमार्थ केला तो विश्वासाचा, श्रद्धेचा, निष्ठेचा, भावाचा. म्हणून योग्या दुर्लभ, योग्यानं जो प्राप्त झाला जो दुर्लभ आहे तो मी देखील असा अजून पाहता पाहता मना न पुरे धणी. काय सांगावं, त्याची भेट झाली आणि आनंदच मावेला. कुणाला पाहिला
देखिला देखिला माये देवांचा देव देखिला देखिला माये देवांचा देव देखिला माये देवांचा देव कळा संदेवनी मारे तुझे पण बुद्धी द्वैत निर्माण करते हृदय एकत्वानं त्याच्याकडे परमात्म्याकडे पाहत ज्ञानोपरे अनुभव सांगताना सांगतात देखिला देखिला माये देवांचा देव देवांचा देव म्हणजे काय हो देव मला माहिती आहे पण देवांचा देव कोण सूर्य असे गगनी परी उजेड सर्व भुवनी सूर्य अव्यक्तच आहे पण उजेड सर्व सृष्टीवर पडलाय की नाही शून्य ठाव मज वाचून नाही पार्था वायू असे सकळा ठाई परी नाक कळे कवणासही असून ही पर्यायिक तसे जसं वायू व्यापक आहे तसा हृदयात येतोच आहे अंतःकरणात येतोच आहे शरीरात येतोच आहे सूर्य अलिप्त आहे किरण रूपाने सृष्टीवर पडले तसा मी सर्व घटी तसा मी सुद्धा सर्व घटी आहे किरण म्हणजे देव आणि सूर्य म्हणजे देवांचा देव बीज अशी झाले तर भांगाराचे अलंकार तैसा म्हणजे एकाचा विस्तार होते हे जगत बीज झाड झालेलं पण बी दिसत नाही पण बीला बसकलं तर झाड शिल्लक राहील का झाड येईल का भांगाराचे अलंकार सोन्यानंच अलंकाराचं रूप धारण केलेलं आहे पण अलंकाराचं सोनं वजा केलं तर अलंकार राहील का कारण अलंकार सोन्यानं बनवलेले आहे पूर्वीला समजून घ्या सोनं म्हणजे देवांचा देव अलंकार म्हणजे देव तसं इथं बसलेलेच नाही सगळे अलंकारच आहेत इथं असले सगळे रूपात आहेत आकारात आहेत विविध आकारात विविध रूपात विविध पोशाखात अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही खुण रूपाने ज्ञानोबा असा रूप त्याचं जो जाणतो ना तो खरा विवेकी एक दृष्टांत देतो एका बापानं लाकडाची फळं आणली डायनिंग टेबलवर ठेवायला शोपीस म्हणून लाकडाची फुल लाकडाचं सफरचंद लाकडाचं चिक्कू लाकडाचं केळी अशी ती फळं आणून ठेवली घरात 1-2 वर्षाचं पोरगं होतं दूर 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 चालत आलं हो आणि त्यातलं लाकडाचं चिक्कू घेतलं आणि तोंडाला लावलं सावायला गेला नुकतंच 2 दात आलं होतं पुढचं पडलं लागलं रडायला दात पडल्यामुळे त्या मुलाला दुःख का झालं त्याला काय वाटलं हे सगळं खरं आहे सत्य आहे असं वाटलं म्हणून ते आकारात आलं सत्य म्हणून ते खायला गेलं दात पडले दुःख झालं पण बापाला काय ते कशाचे सगळे लाकडाचे आहेत म्हणजे बाप त्या फळाकडे पाहताना लाकूड म्हणून पाहतो
ही त्याची विवेक दृष्टी आहे. जैसा खेळ बुद्धिबळ भागवतातली खूप छान उभी आहे. हो, शेवटचं दृष्टांत देतो, शेवट पुढे रामदेव. जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गज दळ अवघे काष्टाची केवळ उरली ती स्वरूप स्थिती. बुद्धिबळाचा खेळ कोणाकोणाला माहिती आहे? माऊलीनं तुम्हाला माहिती आहे बुद्धिबळाचा खेळ? अरे देवा, म्हणजे खेळच माहित नाही का बुद्धीचं बळ कमी पडलं म्हणून खेळ माहित नाही? काय ऐकून पण काय प्रत्यक्ष माहित नाही ना. हा, तू घोटाळा झाला. बुद्धिबळ जैसा खेळ बुद्धिबळ भागवतातली बोलू आहे. म्हणजे हा खेळ किती जुना आहे बघा. 600 वर्षापूर्वी नाथाने लिहून ठेवलेला आहे, तरी बी आम्हाला अजून खेळ माहित नाही. आता ज्याला माहित आहे, ज्याला माहित नाही त्यांच्यासाठी सांग. 8 64 घर असतात. एक पृष्ठभाग असतो असा आणि त्याला 64 घर असतात काळे पांढरे. पहिल्या लाईन मध्ये राजा, वजीर, हत्ती, घोडा आणि उंट असे असतात ते प्राणी आणि ते दोघं. आणि पुढच्या लाईनला प्यादे असते. बरोबर. आता हत्तीची चाल कशी आहे? सरळ. हत्ती चाल कशी? सरळ. उंटाची चाल तिरकी, तिरकीच चालतो. घोड्याची चाल अडीच घर. वजीर घोड्याची चाल सोडून कसा आहे? बरोबर आहे. ह्या बुद्धिबळातली चाली नाही, ते तुमच्या आमच्या चाली आहेत. कोणाला कसा अडवावा, कसा पाणी पाजावा, कशी जिरवावी, ह्या सगळ्यात तुम्ही आम्ही लई चालीच आहे. आणि ह्या चाली राजकारणातले बघायला मिळतात बुद्धिबळाच्या. जरा थोडस बुद्धीला ताण द्या, जरा विचार करा. त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजा कधी मरतो का? राजा कधीच मरत नाही, तो चेकमेट होतो. आणि राजावर मारायचा प्रसंग आलाच तर प्याद्याला पुढे सरकवतो, पण आपल्यावर मारायला उडवून येत नाही. कळलं का नाही? प्याद्यानं कोण हाल प्याद्याच हो. त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. अरे लक्षात, मरते प्याद, तुला कोणी विचारत नाही. हा, कार्यकर्त्याशिवाय निवडणूकच नाही. कार्यकर्त्याशिवाय निवडणूकच नाही. निवडणुकीला रंग बी येत नाही. कढीपत्त्याच्या फोडणीशिवाय जेवणाला मजाच नाही. फोडणी कढीपत्त्याची सार वाजले असं रुचकर जेवण तयार होतं आणि ते अन्न ताटात आलं की पहिल्यांदा कढीपत्ता बाहेर पडतो. खरं का? कुठं आहे? तसंच आहे. निवडणूक कार्यकर्त्याशिवाय नाही, निवडणूक झाली की पहिल्यांदा कढीपत्ता बाहेर. आणि या निवडणुकीने लय शिकवलं, लय शिकवलं. आमच्या लाडक्या बहिणी किती लालची आहेत. एवढा लालची मला कधीच बघितला नाही त्या आधी. विरोधकच ठेवला नाही शिल्लक तुम्ही. लाडक्या बहिणीचं नांगरच फिरवला. बरोबर ना? अहो, लाडक्या बहिणीला दिलं पण खिसा कापला आपला. गंमत आहे. ही बुद्धिबळातली चाल आहे. ही नाही चाल चालत ना, मग ही चाल चालवली. दादाचाच खिसा कापून आपल्या बहिणीला देऊ, ही चाल आहे बुद्धिबळात. लक्षात घ्या. उपयोग काय? ते जर माझ्या बहिणींना हाताला काम दिलं असतं, लक्षात राहा, क्रयशक्ती वाढली असती, देश कुठल्या कुठे गेला असता. आम्हाला काय केले माहितीये का? आम्हाला केले 250. एक तर राशन फुकट दिले का नाही? राशन फुकट दिले. आता बहिणींच्या खात्यावर पण लागले पैसे 1500. मी सरकारला एक विनंती करतो, आता एक काम करा, थोडं मोबाईलचं रिचार्ज बी फ्री करून टाका, म्हणजे आम्हाला काम धंदाच करायला.
अवघड आहे, खूप अवघड आहे. आम्हाला हाताला काम देण्यापेक्षा ह्या मंडळीने आम्हाला आळशी केलं आणि क्रय शक्ती कमी केली देशाची. लक्षात आलं, आळस वाढवला. काय होणार आहे ते काय होणार, काहीच नाही. त्यातलं आउटपुट काहीच नाही. लक्षात ठेवा. तिकडं कालच बातमी बघितली मी, तिकडं तुम्हाला पैसे पुरवण्यासाठी आमच्या दादा मंडळीने आता व्यसनाधीन करायचं चालले, बिअर बारला परमिशन द्यायची चालली, दुकान वाढवा दारूची, सगळ्यांना एवढं करा आणि यांचं किस्सं भरा. हा गंमत आहे ना, काय खेळ चाललाय त्यांचा तेच काय कळत नाही. ह्याच्या आधी तुम्हाला काय निवडणुकीच्या आधीच बरोबर तुम्हाला लाडकी बहीण दिसली, निवडणुकीनंतर काय दिसले नाही का? बघा किती धूर्त आहे ती लोक. असो, प्रश्न तो येत नाही, मला काय बोलायचं नाही त्याबद्दल. काय एक सामान्य नागरिक म्हणून मी ती गोष्ट सांगतो. सामान्य नागरिक आहे मी, माझ्या हाताला काम दिलं नाही तर आयुष्यभर माझं कुटुंब मी चालले, कामच तुम्ही देत नाही हाताला. असो, ह्या सगळ्या चाले तैसा खेळ बुद्धी बळ राजा प्रधान गज दळा बघे काष्टाची केवळ उरली ती स्वरूप स्थिती. म्हणून का समजून घ्या, आटीतटीचा खेळ चालू असतो. आटीतटीचा कशी त्याची गोचे केली, कसा त्याला अडकली, कसा त्याला संपवली. 3 तास त्या बुद्धिबळाचा खेळ चालू असतो आणि 3 तासाचा खेळ संपला, दोन्हीकडच्या सोंगट्या एकाच डब्यात. दोन्हीकडच्या सोंगट्या एका डब्यात. नाथांच्या दृष्टीनं सोंगट्या खेळासाठी आटीतटीचे खेळ खेळतात, पण खेळ संपल्याबरोबर ते एका डब्यात जातात. आणि मूळ स्वरूप काय, अवघे काष्टची केवळ. काष्ट म्हणजे लाकूड. सगळी प्यादी कशाची ती लाकडाची. लाकडाने जरी उंट हत्ती वेगळे असले तर सगळी मूळ स्वरूपचं लाकूड आहे. तसं संतांची विवेक दृष्टी काय सांगते, ब्रह्मांडाच्या रूपाने जर विविध जरी तो नटलेला असला तर त्याचं मूळ स्वरूप परमात्मा. अनंत रूपे अनंत वेशी देखील आम्ही त्यास बाप रखुमा देवी बरू कोणबा आडली कैसी देखिला देखिला माये देवांचा देव विडला संध्य होणे माले तुझे पण जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी, गोपाल कुमारी.
दुर्लभ तोम्या देखील साजणी पाहता पाहता मना न पुरे धणी देखिला माये देवांचा देव फिटला संधी होणे माने तुझे पण अनंत रूपे अनंत वेशी देखिला विद्यासी बाप रखुमा देवी गुण वाणाने कैसी देखिला माये देवांचा देव फिटला संधी होणे माने तुझे पण जारडी सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या शरणी अर्पण करतो. आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मातृदेव भव पितृदेव भव आणि त्यांच्या सेवेतून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी जी तीर्थयात्रा केली चारोधामची त्याचं उतराई होण्यासाठी म्हणून हा भव्य दिव्य असा सुंदर त्याने आयोजित केलं. आश्रमचे मोहनदादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. तुमचं ऋण व्यक्त करतो. मला या ठिकाणी या थोर संत मायबापांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. ते भगवंताची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. पुन्हा एकदा तुमचं ऋण व्यक्त करतो आणि झालेली सेवा पांडुरंगाची चरण आपण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. जरा तानपर वाढवा काय मोबाईलचं तानपर वाढवा जरा थोडा इफेक्ट द्या. अनंत रूपी अनंत वेश देखिला अनंत रूपी अनंत वेश देखिला अनंत रूपी
हा इकडे बघा. एक मिनिट ऐक. क्लोज. येस. दादा वर येते गाडीचं ते उघडून दे. एक मिनिट. थांबा.